All of you, my dear student, you are welcome in standard 6. आपल्या सर्वांचे इयत्ता 6वी मध्ये स्वागत आहे. Today we are going to learn chapter number 1, the basic concept in geometry. आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील पहिला पाठ बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे भूमितीचे मूलभूत संबोध हा पाठ पाहणार आहोत. We know in mathematics there are 4 basic operation. गणितामध्ये 4 मूलभूत क्रिया आहेत. आपल्याला माहिती आहेत कोणत्या आहेत त्या? दॅट इज ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. These 4 operations are basic operations in mathematics. या 4 मूलभूत क्रिया आहेत गणितामध्ये: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. त्याचप्रमाणे इन जॉमेट्री द बेसिक कन्सेप्ट, सम बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. भूमितीमध्ये सुद्धा काही मूलभूत संबोध आहेत. द फर्स्ट कन्सेप्ट इज पॉइंट. What is meant by point? A tiny dot. If we put a pen or pencil on the paper or on the notebooks, we get the figure tiny dot. A tiny dot called point. The dot is the symbol for a point. Is the symbol of point. आता हा पॉइंट कसा वाचायचा? तर त्या पॉइंटच्या जवळ जे काही कॅपिटल लेटर इंग्रजी अक्षर लिहिलेलं असतं त्या अक्षराच्या नावाने तो पॉइंट वाचतात. फॉर एक्झाम्पल पॉइंट P, पॉइंट M, पॉइंट X. अशा प्रकारे पॉइंटच्या जवळ जे काही अक्षर असेल त्या अक्षराच्या नावाने तो पॉइंट वाचतात. A point has a position but no magnitude. The next second concept is line segment. Line segment. याला पॉइंट मराठीमध्ये बिंदू असं म्हणतात. लाइन सेगमेंट, रेषाखंड. रेषाखंड, लाइन सेगमेंट मीन्स ए पार्ट ऑफ लाइन. रेषेचा काही भाग. इफ वी जॉइन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स, फॉर एग्जाम्पल x, y, point x, point y. If we join these 2 distinct point with ruler, पट्टीच्या साहाय्याने आपण जर हे 2 पॉइंट जोडले तर जी आकृती मिळेल त्याला एक्स वाय याला म्हणायचं रेषाखंड, लाइन सेगमेंट. लिहित असताना असं शॉर्टमध्ये सेगमेंट, लाइन सेगमेंट XY.
line segment XY is written segment XY or segment YX. Segment XY or segment YX. Next, a line segment has a definite length. Line segment has a definite length. म्हणजे या रेषाखंडाला ठराविक लांबी असते. नेक्स्ट, concept number 3 is line. Line means रेषा. If we extend a line segment endlessly on both the sides, we get a line. Line segment we extend endlessly on both sides. For example, line segment AB. We extend both sides. हा रेषाखंड आपण दोन्ही बाजूला अमर्याद असा वाढवला. For example, we get line AB. जर रेषाखंडाच्या दोन्ही बाजू जर आपण अशा अमर्याद वाढवल्या तर जी आपल्याला आकृती मिळते त्या आकृतीला रेषा असं म्हणतात. द लाईन इज अनलिमिट बोथ साइड्स. रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते. ही रेषा कधीही संपत नाही. म्हणून अशी अमर्याद लांबीची रेषा आपल्याला वहीवर काढण्यासाठी त्या रेषेच्या दोन्ही टोकावर अशा बाणाच्या खुणा केलेल्या असतात. लाईन हॅव ॲरो मार्क ऑन बोथ साइड्स. त्याचा अर्थ असा होतो की ही रेषा दोन्ही बाजूला अमर्याद आहे. द लेंथ ऑफ सेगमेंट. ही रेषाखंडाची लांबी ही मर्यादित असते, ठराविक असते. परंतु रेषा ही मात्र अमर्याद असते. द लाईन इज अनलिमिट बोथ साइड्स. आणि त्यामुळं ही रेषा आपल्याला वहीवर काढण्यासाठी त्याच्या दोन्ही टोकावर बाणाच्या खुणा केलेल्या असतात. नेक्स्ट, द कन्सेप्ट नंबर 4, रे. रे मीन्स किरण. सन रेज, सूर्यकिरण मीन्स सूर्यापासून निघालेले किरण. रे इज अनलिमिट ओनली वन साइड. लाइन इज अनलिमिट बोथ साइड्स and ray is unlimited only one side. This is ray. O A. A ray is a part of line. A ray starts at one point and goes on infinitely in one direction. एका बिंदूतून निघून एकाच दिशेला इन्फायनेटली अमर्याद लांबीपर्यंत जातो. याला म्हणतात रे, किरण. आणि हा रे वाचण्यासाठी याचा एंड पॉइंट अँड ओरिजिन पॉइंट म्हणजे आरंभ बिंदू आणि अंत्यबिंदू हा एकच असतो. that is point O are the origin and the end point. Point O is origin, आरंभ बिंदू, and the end point, अंत्य बिंदू हा एकच असतो. सो किरण वाचण्यासाठी रे OA. आपण पाहिलं सेगमेंट वाचताना सेगमेंट XY किंवा सेगमेंट YX
कसंही वाचलं तरी चालतो, परंतु रे वाचताना मात्र रे ओ ए असंच वाचायचं, रे ए ओ असं नाही वाचायचं, कारण याचा आरंभ बिंदू हा ओ आहे, ओरिजिन पॉइंट, स्टार्ट फ्रॉम ओरिजिनल पॉइंट ओ ए. ओ बी, एम एन, रे ओ बी, रे एम एन. नेक्स्ट कॉन्करंट लाइन. कॉन्करंट लाइन मीन्स संपात रेषा, एक संपाती रेषा. म्हणजे जेव्हा मोर दॅन टू लाइन्स आर इंटरसेक्ट इच अदर ॲट सेम पॉइंट, जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकमेकींना एकाच बिंदूमध्ये छेदतात तेव्हा त्या रेषांना कॉन्करंट लाइन्स, एक संपाती रेषा असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लाइन X, line Y, line Z intersect each other at point O. रेषा X, रेषा Y, रेषा Z एकमेकींना O बिंदूमध्ये छेदतात, म्हणून दोनपेक्षा अधिक रेषा जर एकमेकींना एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना एक संपाती रेषा और कॉन्करंट लाइन असं म्हणतात. If more than two lines are intersect each other on same point, that lines are called concurrent lines. Hence, line X, line Y, line Z are the concurrent lines. Collinear point. Next, collinear point. Collinear points, एक रेषीय बिंदु. नावावरूनच याची व्याख्या लक्षात येते. पहा, एक रेषीय बिंदू म्हणजे एका रेषेत असलेले बिंदू. जर आपण दोन बिंदू कोणतेही पाहिले, कोणतेही दोन बिंदू, एनी टू पॉइंट्स आर lie on a सिंगल लाइन, कोणतेही दोन बिंदू हे एक रेषीयच असतात, परंतु मोर दॅन टू पॉइंट्स, दोनपेक्षा अधिक बिंदू, 3 or more points are lie in same line. तीन किंवा अधिक बिंदूतून जाणारी जर एक रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. कोलिनियर पॉइंट, 3 or more points. P, Q, R. Point P, Q, R is the collinear point, एक रेषीय बिंदु. Point L, point M
अँड पॉईंट के. जर आपण याला प्रयत्न केला, या तिन्ही बिंदूतून जाणारी एखादी रेषा काढता येईल का? नाही. ती लाईन आपल्याला फक्त पॉईंट एल एम यांच्यातून जाणारी काढता येईल, किंवा लाईन एम के अशी काढता येईल, किंवा लाईन एल के अशी काढता येईल. परंतु या तिन्ही बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत नाही. म्हणून हे जे पॉईंट आहेत, पॉईंट एल, पॉईंट एम, पॉईंट के, हे नैक रेषी बिंदू आहेत, नॉन कोलिनियर पॉईंट यांना म्हणायचं. नैक रेषी बिंदू. नैक रेषी एका रेषेत नसलेले नॉन कोलिनियर पॉइंट, पॉइंट एल, पॉइंट एम, पॉइंट के आर द नॉन कोलिनियर पॉइंट. 3 or more points not lie in the same line. 3 किंवा अधिक बिंदूतून जाणारे आपल्याला एकच रेषा काढता येत नसेल तर ते पॉइंट हे कसे असतात? नॉन कोलिनियर. प्लेन, याला मराठीमध्ये प्रतल असं म्हणतात. प्लेन, a flat surface which extend infinitely in all directions is called plane. एक अमर्याद असा पृष्ठभाग, अमर्याद सपाट पृष्ठभाग, अमर्याद अशा अमर्याद सपाट पृष्ठभागाला काय म्हणतात? प्रतल, प्लेन. ए फ्लॅट सरफेस which extend infinitely in all directions is called plane. तर हे प्लेन कसं वाचायचं? या प्लेनमध्ये इन्युमरेबल पॉइंट्स, त्यापैकी कोणतेही पॉइंट पी, पॉइंट एम, तर याला प्लेन पी, पी और प्लेन एम असं वाचतात. and the last concept is parallel line. समांतर रेषा. पॅरलल लाईन मीन्स समांतर रेषा. जेव्हा एकाच प्रतलातील दोन रेषा एकमेकींना कधीही छेदत नाही, लाइन्स which lie in the same plane but do not intersect each other are said to be parallel line. Line L, line M. This is parallel line. And लिहित असताना line L, line M. Line L parallel is the symbol. Line M. तर अशा प्रकारे आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यामध्ये सम बेसिक कन्सेप्ट, that is number 1 is point, number 2 line segment, number 3 line, number 4 ray, number 5 concurrent line, collinear